वयाचं खरं आमच्याकडे बंधन नाही आहे. मठात जाऊयात. भाजी आवडते नाही आवडत? रूम मध्ये काय काय सुविधा आहेत ते तुम्ही कधीही या. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. WC बार कायम नीट अँड क्लीन असतं. वातावरण खूप छान लाभलंय. काही जिमची साधनं जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी आपण बघत नाही, स्वतःची खात्री होत नाही, तोपर्यंत ते मनाला पण पटत बरोबर, नाही. तर आपण जशी घरी करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत नालासोपाऱ्यामधील वाघोली या गावामध्ये आणि वाघोलीमध्ये यायचं खास कारण म्हणजे यशवंत ओल्ड एज होम म्हणजेच वृद्धाश्रम. वृद्धाश्रम हे फक्त घर नसावं तर त्या ठिकाणी प्रेम, काळजी आणि सुरक्षितता घेणारे घर असावं. तर कसं आहे की शेवटी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी असते, त्यानुसार ते वृद्धाश्रममध्ये जात असतात. म्हणजे कायकांचं असं असते की त्यांची मुलं बाळं ही बाहेरगावीमध्ये असतात, मग त्यांच्याकडे बघण्यासाठी कोण नसते. कायकांचं असं असते की त्यांचं कोणीच नसते आणि काय काय असे असतात की भांडणं आणि इतर गोष्टी असतात. पण कसं आहे की आपण या यशवंत ओल्ड एज होमला लास्ट टाईमला व्हिजिट केली होती, तेव्हा आपण ऑड टाईमला व्हिजिट केली होती. म्हणजे कसं त्यांचं झोपायचा तेव्हा टाईम होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर त्या व्हिडिओच्या प्रतिसादानंतर आणि काही कमेंटच्या नंतर आता आपण या ठिकाणी लंच टाईमच्या इकडे आलो आहे. म्हणजे कसं आहे की सगळ्यांसोबत आपल्याला संवादही साधता येईल आणि सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर दाखवता येतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण आहोत ते वाघोली या गावामध्ये आहे आणि इथे आपण समोर पाहू शकतो ते यशवंत वेलनेस सेंटर म्हणजेच वृद्धाश्रम. आणि हा संपूर्ण रस्ता आहे तो इथे समोर आपण इथे पाहू शकतो. फुलारे गार्डनजवळ जातो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा मठ आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर हे या यशवंत वेलनेस सेंटरच्या अगदी मागे आहे, म्हणजे चिटकून आहे. आणि आता आपण इथे चाललो आहे. चला. नमस्कार ताई. नमस्कार. हां, नाव का तुमचं आहे? माझं नाव युगा प्रभू. अच्छा, इथे युगाताई आहेत आपल्यासोबत. ताई, ॲक्च्युली जे यशवंत वेलनेस सेंटर आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल, थोडक्यामध्ये ते पण. नक्कीच. हे वृद्धाश्रम, यशवंत वृद्धाश्रम हां म्हणजे वृद्धाश्रम आम्ही शक्यतो वापरत नाही. वृद्धाश्रमपेक्षा आपण आनंद आश्रम, एक सेकंड इनिंग्स होम जे म्हणतो हां. तसं काहीतरी ते आहे इथे, जे आम्ही करायचा प्रयत्न करतोय. हे गेल्या 1-1.5 वर्ष झाला आम्ही चालवतोय. ओके. हे मी युगा प्रभू, माझे हां. वडील हां. संतोष प्रभू, आमचे डॉक्टर सुरेश पाटील सायकॅट्रिस्ट आहेत हां. ते आणि हर्ष मिश्रा आमचे डिरेक्टर, प्रोग्राम डिरेक्टर. ते सगळे आम्ही सगळे मिळून हे बघतो इथे गेले 1.5 वर्ष. ओके. आणि मग इथे तरी जे आता जे आहेत इथे वृद्धाश्रमामध्ये, तर ते किती वर्षापासून किती वर्षापर्यंत आता इथे आतमध्ये असतील? वयाचं खरं आमच्याकडे बंधन नाही आहे. सगळ्यात लहान म्हणायचं झालं तर एक 54 वर्षाच्या ताई आहेत आणि हां. सगळ्यात मोठे म्हणजे 92 वर्षाचे आजोबा बापरे. आहेत आमच्याकडे, एकदम हिंडते फिरते छान. तर असं वयाचं बंधन तर नाही आहे, सगळे आम्ही एकत्र राहतो. हां, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की मग इकडलं सर्वांचा मग दिनक्रम कशा प्रकारे असतो, म्हणजे दररोजचा? दिनक्रम म्हणायचं झाला तर आम्ही खरं सांगू तर असं काही स्ट्रिक्ट बंधनं वगैरे इथे ठेवली नाही आहेत त्यांच्यावर. त्यांचे जे आहे ते सगळं करून झालंय. इथे आराम आणि असं एक शांत आयुष्य त्यांनी घालवावं ही इच्छा असते. तरी त्यातल्या त्यात एक 7-7:30ला आपला पहिला चहा होतो सकाळचा. 8-8:30 पर्यंत नाश्ता होतो. नाश्त्यामध्ये आपला महाराष्ट्रीयन जो नाश्ता, पोहे, उपमा, शिरा, जी सगळी व्हरायटी असते जे काही नाही काय. असे रोलिंग असतात एक दिवशी एक. मग एक 12-12:30ला जेवण होतं. जेवणाची वेळ खरं झाली आहे आता. तर आपण जर गेलो आता मी तुम्हाला दाखवेन आपलं. हां, ठीक आहे, जाऊया. ॲक्च्युली मी लास्ट टाइमला आलो तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण बोललो, मी मला वाटतं मी एक ना 3:30-4च्या दरम्यान आलेलो आणि सर्व झोपलेले होते, त्याच्यामुळे मला काही दाखवायला पण भेटलं नाही. एकदम परफेक्ट टाइमला आला आहात. हां, मी मुद्दाम या टायमाला आलेलो आहे. ठीक आहे, जाऊया आपण आतमध्ये. चला. 12 वाजलेत आता, जेवणाची वेळ झाली आहे. हां. आपल्या जेवणाचा तर spread आहे. आजचा मेनू काय आहे ॲक्च्युली? आज आहे आपल्याकडे शिमला मिरचीची भाजी, ओके. शिमला मिरची, डाळ, गोडी डाळ. हां, येस, चपात्या, चपात्या, पोळ्या हां, आणि राईस, भात. ओके. आणि ज्यांना चालते त्यांच्यासाठी लोणचं. अच्छा. हां, मग आता हे जे तुम्ही आता मेनू केलेलं आहे ते दररोजचं सेम असते की वेगळं वेगळं नाही होत नाही असेल? नाही, वेगळं असतं. सीझनल भाज्या असतात, कडधान्य असतात, चिकन असतं रविवारचं, अंडी असतात. ओके. तर हे बघा, इथे आता सर्व डिश वगैरे ठेवलेलं, म्हणजे आता इथे सर्व करायला चालू करतात, नंतर त्यांना ते देतील. आणि हे असं नाही आहे की आपण व्हिडिओ करतोय म्हणून दाखवायला असं छान छान दाखवतोय. आमची म्हणजे मी खात्रीपूर्वक एक गोष्ट सांगू शकते की तुम्ही कधीही या, जेवणाच्या वेळेत या, दुपारी कधीही आमचं जेवण जेवा. तुम्हाला
मी म्हणजे 100% सांगू शकते की जेवणाच्या बाबतीत काहीही हलगर्जीपणा इथे केला जात नाही. हा. भाजी किंवा तुम्ही डाळ वगैरे पण बघत असाल तर आपण जशी घरी करतो हा, सगळं घरगुती पद्धतीचे कोथिंबीर, पूर्ण, हा. टोमॅटो हे ते फोडणीची तशी डाळ आहे, भाजी पण तशीच आहे. हा. सो या आश्वासन देते की चांगलंच असेल. हा ना, आणि कसं आहे की एवढी गॅरंटी तोच देऊ शकते ज्याला माहिती आहे की आपल्याकडे रोजचं तेच चालते म्हणून. अगदी, अगदी. जेवण आपलं. भाजी आवडते? नाही आवडत? आवडते. कॅप्सिकम आवडती भाजी आहे. मुलगा आलेला काय म्हणाला? काय म्हणाला मग? भेटून गेला? मठात जाऊयात आज उद्यामध्ये. हा ताई, ॲक्च्युली तुमच्या इकडलं सर्व आतलं पाहिलं, म्हणजे जेवणाची सोय आणि तुमचं त्यांच्यासोबत जे संवाद होता ते पण पाहिलं. संवाद हे सांगून गेला की तुमचं त्यांच्यासोबत एक वेगळं नातं झालेलं आहे. अगदी. हां, एक कशी आहे की आपण लास्ट टाईमला पण आपण व्हिडिओ केली होती, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक अशा कमेंट होत्या की ॲडमिशन कशी असेल किंवा पैसे कसे काय असतील, त्याबद्दल तुम्ही सांगितलं तर बरं होईल जरा. बरं. गेल्या व्हिडिओमध्ये न सांगण्याचं कारण किंवा आत्ताही मी तुम्हाला खुले किती पैसे आहेत हे नाही सांगू शकत, कारण ते प्रत्येक जो येणारा व्यक्ती आहे त्याच्या एक फिजिकल कंडिशनवर साधारण ठरतात. ओके. काही लोकांना मदत लागते आधाराची, काही लोकांना नाही लागत, काही लोकांना थोडी लागते, काही लोक कम्प्लिटली बेड रिडन असतात. हां, मी तुम्हाला एक रक्कम सांगेन, तुम्ही फोन कराल, याल आणि मग बोलाल की तुम्ही तेव्हा तितके सांगितलेले, मग तो गैरसमज होऊ नये. आपल्याला बघा लपवाछपवी करायची नाहीये, जे आहे ते उघड उघड आहे. जर मला एक अंदाज आला ज्यांना यायचंय, त्यांचं एक बॅकग्राऊंड कळलं, काय किती गरज आहे, आजार आहेत का काय नाही, मग त्यानुसार तसे ठरवून मग मी तुम्हाला ते सांगू शकते. म्हणून यात आपण पूर्ण नाही सांगू शकत. हां, आणि तसं पण कसं आहे की नंबर तसा पण स्क्रीनवरती दिलेला आहे, ते संपर्क करतील, जे काही त्यांची कंडिशन सांगतील त्याच्यावरती तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकाल. आता आपण आतमध्ये बघितलं तो जनरलचा वॉर्ड होता ना, म्हणजे सर्व एका ठिकाणी. मग समजा कोण असे असतील की त्यांना प्रायव्हेट रूम हवी असेल तर तसं पण अरेंजमेंट आहे ना इथे? हो, प्रायव्हेट रूमचं पण सोयी आहेत आपल्याकडे, मी दाखवते. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल पण व्यक्ती राहू शकतात आणि जर जोडपं असेल तर ते राहू शकतात. 3 शेअरिंग, 2 शेअरिंग असे वगैरे. ओके, म्हणजे त्यांच्यावरती आहे की कसं राहायचं आहे ते. ओके, ठीक आहे, मग आपण तिथे जाऊया आता. येस. ठीक आहे, चला. तर हे बघा, आता आपण या प्रायव्हेट रूममध्ये चाललेलो आहे आणि इथे आपल्यासोबत हे दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. हा, नमस्कार. लास्ट टाइमला तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही होते, आज तुमची मुलगी होती. हो. हा, मी म्हटलं तुम्ही येतात की नाही, पण शेवटी भेटलात तुम्ही. तरी बघा, आपण पुन्हा एकदा इथे प्रायव्हेट रूममध्ये आलो आहे. तर दादा सांगतील आपल्याला या रूममध्ये काय काय सुविधा आहेत ते. हा दादा. ही डबल शेअरिंग रूम आहे. हां, ह्याच्यामध्ये TV, AC, 2 मोठ्या विंडो आणि हे 2 बेड आहेत. हां, बाकी आमचं WC बाथ एकदम नीट अँड क्लीन. हां, हे सर्वात जास्त ॲक्च्युली महत्त्वाचं असते. हे लॉकर्स आहेत 3 खणाचे. हां. हा ही ट्रिपल शेअरिंग रूम आहे. याच्यामध्ये कूलर आहे आणि इकडून बघाल तर एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. आज ह्या एवढ्या कडक उन्हामध्ये देखील किती गारवा, इकडे शीतलता हे तुम्ही अनुभवू शकता. हां, म्हणजे अगदी गावची आठवणच आली इथे आल्यावरती. ठीक आहे दादा. ॲक्च्युली ना, मी येताना मी लोकांना सांगितलं की कसं या ठिकाणी पोचायचं आहे ते, पण तुम्ही पण एकदा सांगितलं तर बरं होईल. हां, की मला पण बरेच फोन आलेले. हां, पण हे वाघोली हे ठिकाण पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात मुंबईजवळ आहे. हां, आणि बरेच आलेले की त्यांना वाटलं की पुण्याची वाघोली आहे. हां, वेगळं वेगळं. नालासोपारा पश्चिमेपासून वाघोली नाक्याकरता खूप बसेस येतात, शेअरिंग रिक्षा येतात आणि त्या नाक्यापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर चालत हे आपलं वृद्धाश्रम आहे. हां, आणि इकडलं जवळचं लोकेशन म्हणजे स्वामी समर्थांचं मठ आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर. इथे तुम्ही बघू शकता वॉटर प्युरिफायर आहे, आमचं वॉशिंग एरिया आहे. हां, आणि मी नेहमी सांगतो, चॅलेंज करतो, कधी या आमचे WC बाथ कायम नीट अँड क्लीन असतात. कारण कुठेही गेलात तुम्ही तर पहिली सुरुवात होते की स्वच्छता कुठे आहे. हां, मग असे जेंट्स आणि लेडीजसाठी वेगवेगळे आहेत. ओके. हां, म्हणजे हे जनरलसाठी झालं, जेंट्स लेडीज वेगळे वेगळे आणि प्रायव्हेटसाठी तर सेम. हा वॉर्डच वेगळा आहे लेडीजचा. ओके. इकडे जेंट्स नाहीच. अच्छा, मग जेंट्ससाठी लेडीज वॉर्डच लेडीजसाठी वेगळी. हो हो, वॉर्ड दोन्ही वॉर्ड वेगळे. आणि प्रायव्हेट घेतलं तर काय प्रश्नच येत नाही. हां, आणि प्रायव्हेट रूम वरती आहे. हां, ह्या लेडीज वॉर्ड आहे. हे छोट्या रूम आहेत थोड्या. ह्याच्यात 2 बेड, पंखा, TV, परत WC बाथ सेल्फ कंटेन, अशा या छोट्या रूम आहेत. ओके, म्हणजे तुमच्याकडे जशी एखाद्याची कॅपॅसिटी असेल तसं तुमच्याकडे अवेलेबल आहे. छान छान. आता इथे तुम्ही बघू शकता, हे आपले ऑन कॉल अवेलेबल डॉक्टर्स आहेत. हां, तर मग
कोणाला काही शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, हा. मानसिक असतील, तर आपण त्या दोन्हीची काळजी घेतो. आपले जे मी मगाशी म्हटलं डॉक्टर सुरेश पाटील, हा. ते सायकॅट्रिस्ट आहेत. हा. सो ते जे काही ते पण प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी आपण जी ट्रीटमेंट आहे ती इथे आपण देऊ करतो. हां, म्हणजे तुम्ही मगाशी बोललात की कसं आहे की येणारा इथे जो वृद्ध जो कोणी असेल त्याची प्रत्येकाची कंडिशन सेम नसेल, बरोबर. तर तो जसा असेल त्याच्यावरती ह्याच्या इकडे ते उपचार केला जाईल, मग तो कसाही असू दे. अगदी. ओके, ठीक आहे. आमच्या आनंदाश्रमाची एक खासियत सांगायची म्हणजे तुम्हाला झाली ना, तर हा जो लाभला आहे परिसर, हां, खूप हिरवळ, सुंदर आहे. खूप म्हणजे जेही येतात ना लोक इथे भेटायला म्हणा, राहायला म्हणा, म्हणजे आपण जे आयुष्य धकाधकीचं इतकी वर्ष सलग जगत आलोय, त्यातून एक ब्रेक म्हणून कधी इथे आलात ना, तुम्हाला हे असंच सगळं हां, पूर्ण प्रसन्न हिरवळ, वाटेल. वारा. ऍक्च्युली कसं आहे की आता एवढी गरमी आहे, मी प्रभादेवीवरनं या ठिकाणी आलो, खूप गरमी होती, पण इथे आल्यावरती मी 10 मिनिटांमध्ये रिलॅक्स झालो, खूप छान अगदी वाटलं. म्हणजे कधीही कुठे इथे उभे राहिलो ना, हां. की असा वारा असतो सतत सलग. आताही जर तुम्हाला दिसत असेल तर भरपूर वारा, हिरवळ, आजूबाजूला एकदम असं वातावरण खूप छान लाभलंय. त्या व्यतिरिक्त इथे अगदी शेजारीच स्वामी समर्थांचा मठ आहे, बाजूला गणपतींचं मंदिर आहे. सो एक अध्यात्माची पण जोड आम्हाला लाभली आहे. आश्रमाच्या बाजूलाच आहे. आश्रमाला, हो अगदी. आणि आपले इथे जेही आहेत आपले मित्र सदस्य, ते त्यांना जसं शक्य असतं, जे चालतात ते स्वतःहून जातात, ज्यांना शक्य नसतं त्यांना एखाद आठवड्यातून एक दिवस ठरवून आम्ही नेतो. सो ती सगळी सोय त्या बाबतीत, वातावरण वगैरे, तर म्हणजे तुम्ही आल्याशिवाय ना ते कळणार नाही, अनुभवू मी- शकत नाही त्याशिवाय मी आल्याशिवाय. मी सांगून थकेन. जोपर्यंत तुम्ही स्वतः याल, बघाल तुमच्या डोळ्यांनी निसर्ग सौंदर्य, तेव्हा तुमची खात्री होईल. आपलं आश्रम हे एवढ्या भव्य जागेत वसलेलं आहे ना, भरपूर हिंडा फिरायला जागा आहे. त्या व्यतिरिक्त इथे आपण ना काही जिमची साधनं किंवा जिम इक्विपमेंट्स जे म्हणतो ते फिट केली आहेत, जे शारीरिकरित्या ज्यांना जमते करायला ते आपल्या स्वतःने जितकं जमते तितकं ते करू शकतात. त्या व्यतिरिक्त रोज सकाळची, तुम्ही मगाशी दिनचर्या विचारली तेव्हा मी विसरले सांगायला, की रोजचं सकाळचा सगळा चहा नाश्ता झाला की इथे आपल्या समोरच एक सुंदर बहावाचं झाड आहे. त्या झाडाजवळ सगळे खुर्च्या मांडून बसतात, छान गप्पा मारतात, हसतात, खेळतात, गाणी म्हणतात. एकदम एक कसं म्हणू शकतो, एक शांत असं मनाला शांती देणारं असं म्हणजे वातावरण. विरंगुळ्याचं ठिकाण असते ते. हा अगदी इथे आम्ही प्रयत्न करतो देण्याचा. तर ताई थँक्यू, ॲक्च्युली थँक्यू याच्यासाठी की आश्रमाला मी लास्ट टाईमपेक्षा या टाईमला मी जास्त पाहू शकलो, कारण लास्ट टाईमला मी चुकीच्या वेळेला आलेलो, माझीच चूक होती ॲक्च्युली ती. आणि आता कसं जेवणाच्या वेळेला मुद्दाम मी या ठिकाणी आलो, कारण तुमच्या मार्फत मला सगळं दाखवता आलं, त्याच्याबद्दल तुम्हाला थँक्यू. तर कसं आहे की आपली जी व्हिडिओ पाहतायत त्यांना तुम्ही या आश्रमाबद्दल काय सांगू शकाल? जसं आता आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंच की कसे इथे जेंट्स, लेडीज, एकदम कमी वयापासून ते अगदी 90-92 वर्षाच्या वयापर्यंतची लोक आम्ही एकत्र एका घरासारखं राहायचा प्रयत्न करतो. आम्ही तसं वातावरण इथे ठेवायचा मनापासून प्रयत्न करतोय. जनरल वॉर्ड्स आहेत, प्रायव्हेट रूम्स आहेत, ज्याला जसं जमतं, ज्याला जे कम्फर्टेबल आहे तशा सोयी पण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. मी एकच सांगेन की ज्यांना यायचं आहे स्वतःसाठी, ज्यांचे आई वडील असतील, आजी आजोबा, काका काकू, शेजारचे मित्र, कोणीही, त्यांना आम्ही आवर्जून मी सगळ्यांनाच हे सांगते, मला जेही फोन करून पण एन्क्वायरीसाठी विचारतात त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही स्वतः या. माझी संस्था आहे, आमचं आहे, मी वाईट बोलणार नाही, व्हिडिओमध्ये सगळं चांगलंच दिसतं. जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी आपण बघत नाही, स्वतःची खात्री होत नाही, तोपर्यंत ते मनाला पण पटत नाही. बरोबर. हां, तर आम्ही म्हणतो की तुम्ही या, जागा बघा, नाश्त्याच्या वेळी या, नाश्ता करून जा, जेवायच्या वेळी या, जेवण करून जा. एवढं कॉन्फिडेंटली मी हे सांगू शकते, कारण माझा विश्वास आहे ज्या सेवा आम्ही देतो त्यांच्यावर. थँक्यू. येऊन छान वाटलं आणि आय होप की ज्यांना ज्यांना गरज आहे ते तुम्हाला संपर्क करतील. नक्की. धन्यवाद. तुम्हालाही थँक्यू. तुम्ही आलात परत. गेल्या वेळी पण खूप छान व्हिडिओ झालेला, आताही मला खात्री आहे आताही होईलच छान. शूटिंग पण छान झालं, तुम्ही बोलता पण खूप छान. खूप मला भरपूर कॉल आले की आम्ही राहुल दादांचा व्हिडिओ बघून आलो, आम्ही यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघून आलो. सो त्यामुळे पण आमची खूप मदत झाली. थँक्यू. थँक्यू.
तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोली येथे असलेल्या यशवंत ओल्ड एज होमला, जे आपण सेकंड टाईम या ठिकाणी आलो होतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. ॲक्च्युली युगाताई आणि त्यांचे जे बाबा होते त्यांनी आपल्या इथे खूप हेल्प केली, म्हणजे अगदी जेवणाचं दाखवणं, रूम दाखवणं, जनरल वॉर्डमध्ये घेणं किंवा त्यांच्यासोबत संवाद करणं वगैरे इतर गोष्टी. तर तुमच्यापैकी जर कोण असतील, तुमच्या नातेवाईकांपैकी असतील किंवा तुमच्या घरातले वगैरे असेल आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवा. हे जे ठिकाण आहे ते नालासोपाऱ्यामधील आहे, म्हणजे वेस्टर्न रेल्वेला जे विरारच्या लाईनमध्ये जे नालासोपारा स्टेशन लागते त्या ठिकाणी. वाघोली म्हणजे नालासोपारा स्टेशनपासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथे येण्यासाठी तुम्ही म्हणजे रिक्षाने पण येऊ शकतात, पर्सनल रिक्षा आहे किंवा महानगरपालिकेच्या बस पण आहे, ते या ठिकाणी पोहोचू शकतात. इकडला जवळचं लँडमार्क म्हणजे श्री स्वामी समर्थांचं मठ मधलं जे वाघोलीमधलं आहे ते, आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्ही अंडरग्राऊंड गणपती कोणालाही सांगू शकतात, तुम्हाला ते या ठिकाणी सोडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ही खात्री आहे की जर तुमच्यापैकी जर कोणाला या ठिकाणी जर ठेवायचं असेल तर तुम्ही कोणत्याही या वेळेला या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. म्हणजे जे काही चाललं आहे, जे काही इथे आहे ते तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला खात्री पटेल. हा व्लॉग मी इथे आता इथेच थांबवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.